नमस्कार. या विशेष ऐतिहासिक सादरीकरणात खूप खूप स्वागत. आज आपण एका अत्यंत सामर्थ्यवान आणि गौरवशाली राजघराण्याचा वेध घेणार आहोत. ते म्हणजे भोसले घराणे. महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासात या घराण्याने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता या सादरीकरणात आपण फक्त तारखा आणि तथ्यांची उजळणी करणार नाही आहोत बरं का, तर या घराण्याचा इतिहास नेमका कसा घडला याचा अगदी सविस्तर आणि अचूक आढावा घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात करूया. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण सुरुवात करूया भोसले घराण्याच्या उत्पत्तीपासून. त्यानंतर शिवछत्रपती आणि हिंदवी स्वराज्याकडे वळू. पुढे मराठा साम्राज्याचा संघर्ष, घराण्याच्या प्रमुख शाखा आणि शेवटी या घराण्याचं ऐतिहासिक योगदान असा आपला हा प्रवास असणार आहे. भाग 1. भोसले घराण्याची उत्पत्ती आणि सुरुवातीचा पाया. ठीक आहे, चला तर मग याच्या खोलात जाऊया. ठीक आहे, चला तर मग याच्या खोलात जाऊया. कोणत्याही भव्य साम्राज्याची सुरुवात एका भक्कम पायावरच होते, नाही का? काही इतिहासकारांच्या मते भोसले घराण्याची पाळेमुळे राजस्थानातील सिसोदिया राजपूत वंशाशी जोडली जातात. पुढे हे कुटुंब दख्खनमध्ये म्हणजेच आजच्या महाराष्ट्राच्या भूमीत स्थायिक झालं आणि खऱ्या अर्थाने एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. ही कालरेषा पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की सुरुवातीच्या पिढ्यांनी हा पाया कसा रचला. बाबाजी भोसले यांच्यापासून सुरू झालेला हा वारसा पुढे मालोजीराजे यांच्याकडे आला. मालोजीराजे भोसले हे अहमदनगरच्या निजामशाहीत एक पराक्रमी सरदार होते. त्यांच्या याच अंगभूत शौर्यामुळे त्यांना पुणे आणि सुपे परगण्याची जहागिरी मिळाली होती. त्यांच्या या पावलांमुळेच घराण्याचा पाया मजबूत झाला आणि त्यानंतर ही धुरा शहाजीराजांनी अत्यंत समर्थपणे पुढे नेली. शहाजीराजे भोसले हे अत्यंत शूर, मुत्सद्दी आणि कमालीची दूरदृष्टी असलेले सरदार होते. निजामशाही, आदिलशाही आणि मुघल अशा शक्तिशाली आणि तुल्यबळ सत्तांच्या राजकारणात त्यांनी स्वतःचं आणि मराठा शक्तीचं स्थान केवळ टिकवूनच ठेवलं नाही, तर ते अधिक प्रबळ केलं. इथे शहाजीराजांच्या 2 विवाहांचा उल्लेख करणं महत्त्वाचं आहे, राजमाता जिजाबाई आणि तुकाबाई मोहिते यांच्याशी. हा काळ अत्यंत गुंतागुंतीच्या राजकीय घडामोडींचा होता आणि यातच शहाजीराजांचं नेतृत्व खऱ्या अर्थाने उठून दिसतं. आता आपण वळूया दुसऱ्या भागाकडे, शिवछत्रपती आणि हिंदवी स्वराज्य म्हणजेच सुवर्णयुग.
प्रादेशिक सरदारकीपासून ते एका स्वतंत्र साम्राज्याची उभारणी करण्यापर्यंतचा हा टप्पा खरोखरच अंगावर काटा आणणारा आणि अभिमानास्पद आहे. इथे हे वर्ष अत्यंत लक्षवेधी आहे. 1674 हे वर्ष भारतीय इतिहासात एका युगप्रवर्तक घटनेचं साक्षीदार आहे. याच वर्षी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला. अनेक वर्षांचा अखंड संघर्ष आणि कल्पकतेनंतर अधिकृतपणे हिंदवी स्वराज्याची स्थापना याच वर्षी झाली. महाराजांचं हे यश काही केवळ त्यांच्या शौर्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर त्यात त्यांच्या अतुलनीय युद्धनीतीचा वाटा खूप मोठा होता. त्यांनी युद्धतंत्रात अक्षरशः क्रांतीच घडवली. डोंगर, दऱ्यांचा अत्यंत कल्पकतेने वापर करून गनिमी कावा हे युद्धतंत्र अतिशय प्रभावीपणे वापरण्यात आले. तसेच स्वराज्याच्या रक्षणासाठी अभेद्य किल्ल्यांची उभारणी केली आणि भविष्यातील धोके आधीच ओळखून एका सशक्त आरमाराची म्हणजेच नौदलाची निर्मिती केली. ही दूरदृष्टी खरोखरच थक्क करणारी होती. पण एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे स्वराज्य केवळ लष्करी ताकदीवर उभं नव्हतं. हे राज्य एका अत्यंत प्रगत आणि कल्याणकारी विचारांवर आधारलेलं होतं. उत्तम प्रशासनासाठी त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं. एक भक्कम आणि निष्पक्ष न्यायव्यवस्था निर्माण केली गेली, जिथे अगदी सामान्य माणूसही सुरक्षित होता. शेतकरी आणि स्त्रियांचं संरक्षण हे तर या राज्याचं सर्वोच्च ध्येय होतं. स्वराज्याचा हा पाया खऱ्या अर्थाने पुरोगामी होता. तिसरा भाग, मराठा साम्राज्याचा संघर्ष. सुवर्णयुगानंतर साम्राज्याला ज्या अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागलं तो काळ अत्यंत खडतर आणि परीक्षेचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी मुघल सम्राट औरंगजेबाविरुद्ध अत्यंत प्रखर आणि सलग संघर्ष केला. इतिहासातील नोंदी स्पष्ट करतात की औरंगजेबाच्या कैदेत असताना अत्यंत क्रूर छळ सहन करूनही त्यांनी धर्मांतर करण्यास स्पष्ट नकार दिला. हे सर्वोच्च बलिदान मराठा साम्राज्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी किती प्रचंड संघर्ष करावा लागला याची साक्ष देतं. आता इथली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे येथे दोन भिन्न पण एकमेकांना पूरक असलेल्या नेतृत्वशैली पाहायला मिळतात. एका बाजूला राजाराम महाराज आहेत, ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत साधनसामुग्रींची कमतरता असतानाही मराठा साम्राज्याचं रक्षण करण्याची धुरा वाहिली. तर दुसऱ्या बाजूला ताराराणी आहेत, ज्यांनी राजाराम महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्यावरील सर्वात कठीण आणि आणीबाणीच्या काळात अभूतपूर्व असं ऐतिहासिक नेतृत्व दिलं. या दोघांच्या प्रयत्नांमुळेच हे स्वराज्य त्या संकटातही तग धरून राहिलं. अस्तित्वासाठी केलेल्या या प्रखर संघर्षानंतर साम्राज्याने पुन्हा एकदा गरुड झेप घेतली. शाहू महाराजांच्या काळात आणि पेशवांच्या महत्त्वपूर्ण मदतीने मराठा सत्तेचा केवळ बचावच झाला नाही, तर ती वेगाने विस्तारली. ही सत्ता दक्षिणेपासून थेट उत्तर भारतापर्यंत पसरली आणि पाहता पाहता एका प्रादेशिक सत्तेचं रूपांतर एका बलाढ्य अखिल भारतीय साम्राज्यात झालं. पुढचा टप्पा, भाग 4, घराण्याच्या प्रमुख शाखा आणि विस्तार. साम्राज्याचा व्याप आता इतका वाढला होता की त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या शाखा निर्माण होणं साहजिकच होतं. ही प्रशासकीय रचना या तक्त्यातून अगदी स्पष्ट होते. पश्चिम महाराष्ट्रात सातारा शाखा कार्यरत होती, जिचं नेतृत्व शाहू महाराज आणि पुढे प्रतापसिंग महाराज यांनी केलं. दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर शाखा होती, जिची धुरा ताराराणी आणि कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी अत्यंत खंबीरपणे सांभाळली. तर मध्य भारतात नागपूर भोसले घराण्याने आपलं एक मोठं आणि स्वतंत्र राज्य निर्माण केलं. या 3 मुख्य शाखांमुळेच एका अतिविशाल भौगोलिक प्रदेशावर भोसले घराण्याचा आणि मराठा सत्तेचा प्रभाव भक्कमपणे टिकून राहिला. आणि आता शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा भाग, घराण्याचं ऐतिहासिक योगदान, म्हणजेच त्यांचा कायमस्वरूपी वारसा. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या घराण्याचं योगदान केवळ सत्ता मिळवण्यापुरतं मर्यादित नव्हतं. राजकीयदृष्ट्या विचार केला तर त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून मुघल सत्तेला थेट आव्हान दिलं. सामाजिक पातळीवर धार्मिक सहिष्णुता आणि स्त्रियांचा सन्मान यांसारख्या उच्च मूल्यांची जपणूक करण्यात आली. आणि लष्करीदृष्ट्या भक्कम किल्ले, मजबूत आरमार आणि गनिमी कावा यांसारख्या युद्धतंत्राचा वारसा संपूर्ण जगाला दिला. हे घराणे केवळ राज्यकर्ते नव्हते, तर ते स्वाभिमान, शौर्य आणि राष्ट्रप्रेमाचं मूर्तिमंत प्रतीक होते. या सर्व विश्लेषणातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली भोसले घराण्याने भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी आपलं नाव कोरलं आहे. म्हणूनच शेवटी हा एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो की अत्यंत कठीण परिस्थितीतही स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेमाची ज्योत तेवत ठेवणारा भोसले घराण्याचा हा अतुलनीय इतिहास आजच्या आधुनिक पिढीला त्यांच्या आयुष्यातील संघर्षाला सामोरं जाण्यासाठी कशी आणि किती ऊर्जा देत आहे.
या एका महत्त्वाच्या आणि प्रेरणादायी विचारासोबतच आजचं हे सादरीकरण इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद.